आपण अनेकदा पाहतो ना की लोक स्वतःच्या क्षमतांबद्दल खूप मोठी मोठी स्वप्न पाहतात. हा, अगदी. पण जरा कल्पना करूया. समजा एखाद्या माणसाकडे जगातील सर्वात प्रगत, सर्वात शक्तिशाली असा एक सुपर कॉम्प्युटर आहे, ओके. ज्याच्या मदतीने तो कदाचित मंगळावर यान पाठवू शकतो किंवा मोठे वैज्ञानिक शोध लावू शकतो. पण तो माणूस त्या अफाट क्षमतेच्या कॉम्प्युटरचा वापर फक्त सॉलिटेअर गेम खेळण्यासाठी करत आहे. बापरे, हे तर खूपच हास्यास्पद आहे. हो ना. ऐकायला खूप हास्यास्पद वाटेल, पण आज आपण ज्या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत ना, तो समजून घेतल्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात येईल. ती म्हणजे आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या मनाच्या बाबतीत अगदी अशीच काहीशी अवस्था करून ठेवली आहे. अतिशय अचूक आणि विचार करायला लावणारी उपमा दिलीत तुम्ही ही. म्हणजे कसं आहे, माणसाच्या आत एक अशी प्रचंड शक्ती दडलेली आहे, जिचा विस्तार खरं तर समजण्याच्या पलीकडचा आहे. पण केवळ अज्ञानामुळे किंवा ती योग्य पद्धतीने कशी वापरायची हे माहीत नसल्यामुळे ती क्षमता बहुतांश वेळा वाया जाते. आणि म्हणूनच आजची ही सखोल चर्चा खूप रंजक ठरणार आहे. आज आपण डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या जगप्रसिद्ध पुस्तकातील आणि त्या संदर्भातील काही महत्त्वाच्या नोंदींमधील तत्वांचा वेध घेणार आहोत. हे खूप महत्वाचं पुस्तक आहे. नक्कीच. माणसाच्या विचारांच्या सवयी त्याचे भविष्य कसे घडवतात आणि या सुप्त शक्तीचा वापर करून आरोग्य, संपत्ती आणि आनंद कसा मिळवता येईल याचा अंश कोणताही चमत्कारिक दावा न करता एक अत्यंत तर्कशुद्ध प्रवास आपण आज अनुभवणार आहोत. अगदी बरोबर. आणि या संपूर्ण अभ्यासाचा मुख्य गाभा हाच आहे की अवचेतन मन म्हणजे जे सबकॉन्शियस माइंड आहे, ही संकल्पना फक्त तत्वज्ञानापुरती मर्यादित नाही. त्याचे मानवी आयुष्यावर, शरीरावर आणि निर्णयांवर जे परिणाम होतात ते वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कसे काम करतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. खरंय. तर हे सविस्तर समजून घेताना सर्वात आधी आपण मनाच्या कार्यप्रणालीबद्दल बोलूया. म्हणजे आपण नेहमी ऐकतो की मनाचे 2 भाग असतात, चेतन मन आणि अवचेतन मन. पण हे नक्की कसं काम करतं? इथेच एक गफलत होते. म्हणजे बऱ्याचदा लोकांचा असं समज असतो की आपल्या डोक्यात 2 वेगवेगळे मेंदू किंवा 2 वेगवेगळी मने आहेत. हाच तो एक खूप सामान्य गैरसमज आहे. आपल्याकडे 2 वेगळी मने अजिबात नाहीत. तर एकाच मनाचे ते 2 वेगळे स्तर आहेत किंवा काम करण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत असं आपण म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे 2 वेगळे भाग नाहीत. नाही. याला मनाची दुहेरी कार्यप्रणाली म्हणतात. यातला पहिला स्तर आहे चेतन मन म्हणजेच कॉन्शियस माइंड. हे मन तार्किक आहे, विचार करणारे आहे, जे आपले दररोजचे निर्णय घेते. ओके. आणि दुसरा स्तर आहे अवचेतन मन. हे भावनांचं केंद्र आहे आणि प्रत्यक्षात गोष्टींची निर्मिती करणारे आहे. या स्रोतांमध्ये अत्यंत उत्कृष्ट उपमा दिल्या आहेत, ज्यातून या दोन्ही स्तरांमधील फरक अगदी स्पष्ट होतो. हो, मला वाटतं ती जहाजाची उपमा यातली सर्वात उत्तम आहे. हो, ती खूप छान आहे. जर आपण चेतन मनाला एका मोठ्या जहाजाचा कप्तान मानले, तर तो कप्तान जहाजाची दिशा ठरवतो आणि इंजिन रूममध्ये एकदम तळाशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आदेश देतो. बरोबर. आता हे जे इंजिन रूममधले कर्मचारी आहेत, ते म्हणजे आपले अवचेतन मन. त्या कर्मचाऱ्यांना बाहेर समुद्र कसा आहे, आपण कुठे जात आहोत किंवा समोर एखादे मोठे संकट आहे का, हे अजिबात माहीत नसते. अगदी. ते कधीच कप्तानाला उलट प्रश्न विचारत नाहीत. हो ना. ते फक्त मिळालेल्या आदेशाचं पालन करतात आणि इंजिनचं नियंत्रण करतात. अगदी तंतोतंत. आणि इथेच सगळ्यात मोठा धोका लपलेला असतो. जर कप्तानाने चुकीचे आदेश दिले तर जहाज थेट एखाद्या हिमनगावर जाऊन आदळू शकते. पण कर्मचारी ते आदेश पाळण्यास बांधील असतात. अवचेतन मन स्वतःचा असा कोणताही स्वतंत्र विचार करत नाही. म्हणजे ते लॉजिक लावत नाही. नाही, ते तर्क करत नाही. ते चांगले आणि वाईट यातील फरक ओळखत नाही. म्हणजेच जर माळेची उपमा घेतली तर चेतन मन हा एक माळी आहे, जो रोज विचारांचे बी पेरतो, आणि अवचेतन मन ही केवळ एक सुपीक जमीन आहे. त्या जमिनीत गुलाबाचे बी पेरले किंवा एखादा विषारी वनस्पतीचे, जमीन ते उगवून आणतेच. ती भेदभाव करत नाही. होय. आणि या कार्यप्रणालीला डॉक्टर मर्फी यांनी एका विशिष्ट संज्ञेत मांडले आहे. त्यांच्या मते अवचेतन मन हे सिलोजिझम म्हणजेच तर्कशास्त्राच्या एका विशिष्ट नियमाप्रमाणे काम करते. सिलोजिझम हे ऐकायला थोडे तांत्रिक वाटते. याचा प्रत्यक्ष आयुष्यात कसा संबंध येतो?
सिलोजिझम म्हणजे आपला मेंदू एका ठराविक साच्यात निष्कर्ष काढतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर चेतन मनाने एखादी मुख्य गोष्ट पूर्णपणे सत्य मानली, ज्याला मेजर प्रेमाइस म्हणतात, तर अवचेतन मन त्यावर आधारित पुढचा निष्कर्ष काढते आणि तो वास्तवात आणते. अच्छा. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मनात असा पक्का समज करून घेतला की माझे नशीबच खराब आहे आणि माझे कोणतेच काम पूर्ण होत नाही, तर हे प्रमुख वाक्य अवचेतन मन सत्य मानून स्वीकारते आणि मग तसेच अनुभव त्याला येऊ लागतात. पण इथे मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. जर अवचेतन मन हे सर्व काही स्वीकारत असेल, तर मग एखाद्याने नुसते मी अब्जाधीश आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, असे बी पेरले तर काय आकाशातून पैशांचा पाऊस पडतो? अवचेतन मन खरोखरच कसलाही तर्क न लावता कोणतीही गोष्ट इतक्या सहज स्वीकारते का? कारण तसे असते तर सगळेच जण रातोरात श्रीमंत झाले असते. हा अत्यंत अचूक आणि तर्कशुद्ध प्रश्न आहे, आणि याचे उत्तर त्या सिलॉजिझमच्या प्रक्रियेतच दडलेले आहे. बघा, अवचेतन मन आकाशातून पैसे पाडत नाही, ते कोणतीही जादू करत नाही. बरोबर. ते माणसाचा दृष्टिकोन आणि त्याची कृती बदलून टाकते. जेव्हा अवचेतन मन एखादी गोष्ट स्वीकारते, तेव्हा ते अशा संधींकडे लक्ष वेधते ज्या आधी दिसत नव्हत्या. पण यात सर्वात मोठा अडथळा काय असतो माहितीये? काय? अवचेतन मन केवळ रिकाम्या शब्दांवर अजिबात विश्वास ठेवत नाही. ते केवळ माणसाच्या खऱ्या विश्वासावर आणि आतल्या भावनांवर काम करते. म्हणजेच चेतन आणि अवचेतन मनातील विरोधाभास. जेव्हा एखादी व्यक्ती तोंडाने म्हणते की मी अब्जाधीश आहे, पण आतून तिला पूर्ण जाणीव असते की सध्या खिशात काहीच पैसे नाहीत, अगदी. तेव्हा चेतन मन लगेच विरोध करते. ते सांगते की अरे, तू खोटे बोलत आहेस, आणि त्यामुळे ती सूचना अवचेतन मनापर्यंत पोहोचतच नाही. अगदी बरोबर. म्हणूनच चेतन मनाने ती गोष्ट आतपर्यंत पोहोचू देणे आणि भावनांचा तो अडथळा दूर करणे गरजेचे असते. पुस्तकात नीना नावाच्या एका विद्यार्थिनीची खूप सुंदर कथा दिली आहे. नीनाने एका दुकानात एक अतिशय महागडी स्पॅनिश लेदर बॅट पाहिली. साहजिकच तिची पहिली प्रतिक्रिया होती, अरे रे, मला हे परवडणार नाही. पण तिला डॉक्टर मर्फींचे तत्त्व आठवले की कधीही नकारात्मक वाक्य पूर्ण करू नये. म्हणून तिने स्वतःला लगेच थांबवले. आणि तिने नकारात्मकतेऐवजी सकारात्मक विचार पेरला. तिने असे म्हटले की ती बॅग माझीच आहे, मी ती मानसिकरित्या स्वीकारली आहे. होय. आणि इथे तिने मी ती विकत घेईनच असा पैशांचा ताण स्वतःवर घेतला नाही. तिने फक्त ती बॅग तिचीच आहे या भावनेवर विश्वास ठेवला. यामुळे तिच्या चेतन मनाने कोणताही विरोध केला नाही. अच्छा, म्हणजे लॉजिकल माइंडने अडथळा आणला नाही. अगदी. तिच्या अवचेतन मनाने तो आदेश मानला आणि आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी तिच्या मंगेतराने तिला तीच बॅग भेट म्हणून दिली. तिने ती भावना इतक्या नैसर्गिकरित्या स्वीकारली होती की अवचेतन मनाने परिस्थिती तशी वळवली. क्या बात आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जर अवचेतन मन तर्काविना सर्व काही स्वीकारत असेल, तर चुकीचे विचार किंवा इतरांनी दिलेल्या नकारात्मक सूचनांचे परिणाम किती भयंकर असू शकतात. कारण आपलं चेतन मन हा दरवाजावरील पहारेकरी किंवा वॉचमन आहे. त्याची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. 100%. यालाच पॉवर ऑफ सजेशन किंवा सूचनांची प्रचंड ताकद म्हणतात. हा पहारेकरी जर जागरूक नसेल तर आपण स्वतःचेच खूप मोठं नुकसान करून घेतो. मला इथे एक आधुनिक उपमा द्यावीशी वाटते. आपण इंटरनेट वापरताना इतरांनी दिलेल्या नकारात्मक सूचना या स्पॅम किंवा व्हायरस असलेल्या ईमेल लिंकसारख्या असतात. हो, अगदी तशाच. जर आपला पहारेकरी म्हणजे चेतन मन सक्षम नसेल आणि आपण चुकून ती लिंक क्लिक केली, तर आपल्या आतल्या सुपर कॉम्प्युटरमध्ये तो व्हायरस शिरतो आणि मग पूर्ण सिस्टीम त्या व्हायरसच्या आदेशानुसार चुकीची कामे करू लागते. खूपच समर्पक आणि आजच्या काळाला साजेशी उपमा आहे ही. आपण या सकारात्मक विरुद्ध नकारात्मक सूचनांची उदाहरणे पाहिली तर हा व्हायरस नक्की कसा काम करतो ते समजेल. हां. महान ऑपेरा गायक एन्रिको कारुसो यांचे उदाहरण पाहूया. मंचावर जाण्यापूर्वी त्यांना प्रचंड भीती वाटत असे. त्यांच्या गळ्यातील स्नायू इतके आखडत असत की त्यांना आवाजही काढता येत नसे. बापरे. हो, त्यांच्या आतला एक नकारात्मक आवाज सांगत असे की तू सर्व काही विसरून जाशील, लोक तुझ्यावर हसतील. हा तो व्हायरस होता जो त्यांच्या शरीराला अक्षरशः लुळे पाळत होता. पण त्यांनी त्या व्हायरसला सिस्टममध्ये प्रवेश करू दिला नाही. त्यांनी आपल्या आतल्या त्या लहान मीला म्हणजे भीतीला अक्षरशः गप्प बसवले आणि आदेश दिला की बाहेर जा, माझ्या आतला मोठा मी म्हणजेच अवचेतन शक्ती आता गाणार आहे.
आणि त्यानंतर त्यांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांनी स्वतःच्याच भीतीवर मात करून पहारेकराला पुन्हा जागे केले. अगदी तसेच सकारात्मक सूचनेचा असाच एक चमत्कार रूथ नावाच्या 75 वर्षीय विधवेच्या कथेतून दिसतो. त्या एकाकी होत्या, पण त्यांनी निराशेला कवटाळण्याऐवजी कोणीतरी माझ्यावर प्रेम करते, मी आनंदी आहे आणि माझे लग्न एका चांगल्या माणसाशी झाले आहे असा विचार वारंवार केला. म्हणजे त्यांनी नकारात्मकतेला थाला दिला नाही. नाही, त्यांनी नकारात्मक विचारांना दूर ठेवले. आणि खरोखर काही काळातच त्यांची भेट एका निवृत्त फार्मासिस्टची झाली आणि त्यांनी लग्न करून आनंदी आयुष्य सुरू केले. कमाल आहे. पण आता याच नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर ती किती भयानक असू शकते हे एका उदाहरणातून समोर येते. नकारात्मक सूचना किंवा दुसऱ्यांनी दिलेल्या सूचना, ज्याला हेट्रो सजेशन म्हणतात, त्या किती जीवघेण्या ठरू शकतात याचे एक धक्कादायक उदाहरण पुस्तकात आहे. हे लेखकाच्या एका भारतीय नातेवाईकाचं उदाहरण आहे. होय, ती कथा मानवी मनाच्या शक्तीचे एक अफाट पण भयंकर उदाहरण आहे. त्या भारतीय नातेवाईकाला एका भविष्यवेत्त्याने सांगितले होते की पुढच्या अमावस्येला त्याचा मृत्यू होईल. एक सेकंड, फक्त अमावस्येला मृत्यू होईल असं सांगितलं? हो. आता त्या भविष्यवेत्त्याच्या शब्दात कोणतीही जादू नव्हती किंवा तसे कोणतेही भविष्य अस्तित्वात नव्हते, पण त्या नातेवाईकाने आपला पहारेकरी झोपू दिला. त्याने त्या स्पॅम लिंकवर क्लिक केले. बापरे. त्याने त्या नकारात्मक सूचनेवर पूर्ण विश्वास ठेवला, इतका की त्याने चक्क आपले मृत्यूपत्र तयार केले आणि कुटुंबालाही ही गोष्ट सांगितली. आणि खरोखर अमावस्येच्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. हे खरंच धक्कादायक आहे. हो, पण आता इथे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करूया. त्याला मारले कोणी? त्या भविष्यवेत्त्याने अजिबात नाही, तर स्वतःच्याच अवचेतन मनाने. चेतन मनाने तो मृत्यूचा विचार 100% सत्य मानला आणि इंजिन रूमला तो आदेश दिला. अवचेतन मनाने तो हुकूम अंमलात आणला आणि शरीराची यंत्रणा तशी चालवून खरोखरच हृदयविकाराचा झटका निर्माण केला. हे ऐकायला खरंच खूप थरारक आहे. पण यातून एक अत्यंत तर्कशुद्ध मुद्दा समोर येतो. जर एखादा विचार मेंदूमध्ये रासायनिक बदल घडवून एखाद्या माणसाचं हृदय थांबवू शकतो आणि त्याचा जीव घेऊ शकतो, तर याच संकल्पनेचा उलट विचार केला तर एक सकारात्मक विचार शरीरातील पेशींना आणि आजारांना दुरुस्तही करू शकला पाहिजे, बरोबर? अगदी बरोबर. याचाच अर्थ अवचेतन मन शारीरिक आजारही बरे करू शकते. ही शारीरिक उपचारांची जादुई शक्ती कशी काम करते? हा या चर्चेतील सर्वात महत्वाचा आणि क्रांतिकारी टप्पा आहे. अनेकांचा असा गैरसमज होतो की मग आधुनिक वैद्यशास्त्राची किंवा डॉक्टरांची गरजच नाही का? पण तसे नाही. स्रोतामधील एक अत्यंत महत्वाची ओळ आहे. डॉक्टर घाव स्वच्छ करून त्यावर पट्टी बांधतात, पण देव तो घाव भरून काढतो. इथे देव म्हणजे दुसरी कोणतीही बाह्यशक्ती नसून शरीरातील अवचेतन निसर्ग नियम आहे. म्हणजे डॉक्टर किंवा औषधे शरीराला एक पूरक वातावरण देतात, पण खरी उपचार प्रक्रिया म्हणजे पेशींची नव्याने निर्मिती होणे हे शरीराच्या आतूनच घडते. अगदी अचूक. ज्या अवचेतन मनाने हे शरीर बनवले आहे, म्हणजे बघा, जेव्हा आपण झोपलेले असतो तेव्हाही आपले हृदयाचे ठोके, आपली पचन संस्था जे चालवते, त्या मनाला शरीर दुरुस्त करण्याचे पूर्ण ज्ञान असते. याला विज्ञानात जीवनाकडे झुकण्याची प्रवृत्ती किंवा लाईफवर्ड टेंडन्सी असे म्हटले जाते. अच्छा. शरीराचा कल नेहमी जगण्याकडे आणि स्वतःला दुरुस्त करण्याकडे असतो, पण आपला ताणतणाव आणि भीती या प्रक्रियेत अडथळा आणतात. याचे पहिले उत्तम उदाहरण म्हणजे स्वतः लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी. त्यांनी स्वतःचा त्वचेचा कर्करोग म्हणजेच सार्कोमा सकारात्मक विचारांनी बरा केला. त्यांनी आपल्या अवचेतन मनाला संपूर्ण आरोग्याची आणि सौंदर्याची रूपरेषा दिली आणि तो कर्करोग नष्ट झाला. हो, आणि इतिहासातील एक सर्वात मोठं उदाहरण म्हणजे 1840च्या दशकातील स्कॉटिश सर्जन डॉक्टर जेम्स एसडेल. तो काळ असा होता जेव्हा भूल देण्याची औषधं म्हणजेच ॲनेस्थेशियाचा शोध लागलेला नव्हता. अशा काळात एखाद्या रुग्णाचा अवयव कापणे म्हणजे किती भयंकर वेदना असतील याची आपण फक्त कल्पना करू शकतो. पण डॉक्टर एसडेल यांनी तब्बल 400 मोठ्या शस्त्रक्रिया केवळ मानसिक सूचना देऊन केल्या. 400 शस्त्रक्रिया, आणि तेही भूल न देता. हे जैविकदृष्ट्या कसे शक्य झाले? कारण वेदनांची जाणीव ही शेवटी मेंदूपर्यंत जाणारी एक रासायनिक प्रक्रिया असते. त्यांनी रुग्णांच्या अवचेतन मनाला अत्यंत शांत स्थितीत अशी सूचना दिली की कोणत्याही वेदना होणार नाहीत आणि कोणताही संसर्ग होणार नाही. रुग्णांच्या अवचेतन मनानं तो आदेश स्वीकारला आणि वेदनांच्या लहेरींना मेंदूपर्यंत पोचण्यापासूनच रोखले.
रुग्णांना खरोखर वेदना झाल्या नाहीत आणि संसर्गामुळे होणारा मृत्यूचं प्रमाणही अत्यंत नगण्य राहिलं. हा सगळा अवचेतन मनाच्या नियंत्रणाचा खेळ होता. कमाल आहे. यात क्षयरोगाने म्हणजे टीबीने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाची आणि त्याच्या मुलाची कथा मला सर्वात भारी वाटली. हो, ती कथा खूप भावपूर्ण आहे. त्या मुलाला माहीत होते की त्याचे वडील मृत्यूच्या दारात आहेत. त्याने रस्त्यावरून एक साधा लाकडाचा तुकडा उचलला, तो एका सोन्याच्या अंगठीत बसवला आणि वडिलांना खोटे सांगितले की हा एका महान संताच्या खऱ्या क्रॉसचा चमत्कारी तुकडा आहे. आणि त्या वडिलांचा त्या लाकडावर नाही तर त्यामागील कल्पनेवर इतका प्रचंड आणि आंधळा विश्वास बसला की त्यांचा तो असाध्य आजार पूर्णपणे बरा झाला. बापरे. हो, आणि त्यानंतर 15 वर्ष जगली. यावरून काय सिद्ध होते? आजार बरा करणारी वस्तू ती अंगठी नव्हती, तर रुग्णाची जी आंधळी पण ठाम श्रद्धा होती, त्या श्रद्धेने अवचेतन मनातील प्लॅसिबो इफेक्ट किंवा उपचार शक्तीला सर्वोच्च पातळीवर नेले, शरीराने स्वतःच स्वतःला बरे केले. हे सर्व खरंच थक्क करणारं आहे आणि विज्ञानाच्या कसोटीवरही उतरणारं आहे. पण आता मुख्य प्रश्न असा येतो की ही सर्व तात्विक माहिती आणि वैद्यकीय उदाहरणे तर आपण पाहिली, पण या शक्तीचा खऱ्या आयुष्यात दैनंदिन जीवनात वापर कसा करायचा? बरोबर. कारण नेहमीचा ताणतणाव असताना अचानक अवचेतन मनाला सूचना देणं सोपं नसतं. यासाठी काही सोपी आणि व्यावहारिक तंत्रे आहेत का? नक्कीच आहेत, आणि ते अतिशय व्यावहारिक आहेत. यातलं पहिलं तंत्र आहे मानसिक चित्रपट पद्धत किंवा मेंटल मूव्ही मेथड. ही पद्धत अवचेतन मनाला मूर्ख न बनवता त्याची सवय बदलण्यावर काम करते. म्हणजे यात आपण एखादी गोष्ट नुसतीच बोलून दाखवण्यापेक्षा ती आधीच घडली आहे असे डोळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे पाहायचे असते, बरोबर? होय, कारण अवचेतन मन चित्रांच्या आणि भावनांच्या भाषेत लवकर समजते. पुस्तकात एका व्यक्तीचं उदाहरण आहे ज्याला दिग्दर्शक म्हणून नोकरी हवी होती. तो केवळ मला नोकरी मिळू दे अशी याचना करत बसला नाही. मग त्याने काय केलं? तो रोज एका शांत जागी बसून अशी कल्पना करायचा की तो एका मोठ्या जनसमुदायासमोर भाषण देत आहे. लोक त्याचं अभिनंदन करत आहेत. यामुळे काय झाले असेल? तर त्याच्या मनातील नोकरी नसण्याची जी हताश भावना होती ती निघून गेली. कारण हताशपणा हा कमतरता दर्शवतो. पण त्याने हा मानसिक चित्रपट इतक्या वेळा पाहिला की त्याच्या अवचेतन मनाने ते यश वास्तव मानले आणि त्याला तशीच नोकरी मिळवून दिली. अतिशय अचूक विश्लेषण. आणि दुसरं तंत्र आहे झोपेची अवस्था किंवा स्लीप टेक्निक. फ्रेंच मानसशास्त्रज्ञ चार्ल्स बॉडॉइन यांनी हे शोधले. झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर लगेच आपली चेतना थोडी तंद्रीत असते. म्हणजे तो जो दरवाजावरचा पहारेकरी आहे तो त्यावेळेस पेंगत असतो किंवा ड्युटीवर नसतो. अगदी. अत्यंत सकारात्मक सूचना पोचवणं सर्वात सोपं असतं. ही प्रक्रिया मला अगदी रात्री आपला स्मार्टफोन सॉफ्टवेअर अपडेटला लावण्यासारखी वाटते. आपण शांत झोपतो, आपण मोबाईल वापरत नसतो आणि सिस्टीम बॅकग्राऊंडला तिचं काम करत राहते, नवीन प्रोग्राम इन्स्टॉल करत राहते. क्या बात है. ही तुलना एकदम अचूक आहे. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा मेंदूच्या लहरी संथ असतात आणि सूचना थेट खोलवर पोचतात. आणि यातील तिसरं आणि सर्वात शक्तिशाली तंत्र आहे कृतज्ञता तंत्र किंवा थँक्यू टेक्निक. एखादी गोष्ट मिळण्यापूर्वीच कृतज्ञता व्यक्त करणं. याचे एक सुंदर आणि हृदयस्पर्शी उदाहरण पुस्तकात आहे. ती दिवाळखोर आणि बेरोजगार आईची कथा ना? हो, त्या आईवर 3 मुलांची जबाबदारी होती. ती अक्षरशः रस्त्यावर आली होती. पण तिने रडत बसण्याऐवजी सलग 3 आठवडे रोज सकाळी आणि रात्री फक्त एकच वाक्याचा जप केला. धन्यवाद परमेश्वरा, माझ्या संपत्तीसाठी. संपत्ती नसतानाही संपत्तीसाठी धन्यवाद देणं हे सुरुवातीला वेडेपणाचे वाटू शकते. पण यातले मानसशास्त्र असे आहे की जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपला मेंदू माझ्याकडे काय नाही यावरून माझ्याकडे काय आहे याकडे लक्ष केंद्रित करू लागतो. कृतज्ञतेची भावना निर्माण केल्यामुळे तिच्या अवचेतन मनाला सुरक्षेचा संदेश गेला. आणि चमत्कार म्हणजे काही दिवसातच तिला तिच्या जुन्या बॉसचा फोन आला. तिला एक अत्यंत चांगली नोकरी मिळाली आणि पहिली पगार मिळेपर्यंत उचलही मिळाली. यातून हेच सिद्ध होते की आपण काय मागतो यापेक्षा कोणत्या भावनेने आणि विश्वासाने मागतो हे अवचेतन मनासाठी जास्त महत्त्वाचे असते. आजच्या या संपूर्ण चर्चेतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला. आपण पाहिलं की अवचेतन मन हा एक अतिशय ताकदवान, निष्ठावान पण अंधाळा सेवक आहे. तो चांगले किंवा वाईट, खरे किंवा खोटे असा भेद करत नाही. अगदी. इंजिन रूमचे ते कर्मचारी कप्तानाच्या आदेशानुसार जहाज चालवणारच. त्यामुळे विचारांची शुद्धता,
स्पष्ट मानसिक चित्रे आणि दृढ विश्वास या त्रिसूत्रीच्या मदतीने कोणीही माणूस आपले आयुष्य स्वतःच्या हाताने नव्याने घडवू शकतो. प्रत्येकाने दैनंदिन जीवनात आत्मसात करण्यासारखी आहे. आपले विचारच आपले जग निर्माण करत असतात. तर आजची ही चर्चा आपण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने थांबूया. नक्कीच. आपण सर्वांनी हे पाहिलं की आपलं अवचेतन मन हे सतत जागा असणारा एक पहारेकरी आहे, जो आपलं प्रत्येक अंतर्गत संभाषण सतत ऐकत असतो आणि कोणत्याही तर्काविना त्याचे पालन करत असतो. तर जरा विचार करा, आजची ही चर्चा सुरू करण्यापूर्वी किंवा हा आवाज ऐकण्यापूर्वी तुमच्या मनात आलेला अगदी शेवटचा विचार कोणता होता? तो संतापाचा होता, काळजीचा होता की आनंदाचा होता? कारण तो विचार जो कोणता असेल, तुमचे अवचेतन मन सध्या तुमच्या भविष्यात तीच गोष्ट घडवून आणण्याची तयारी करत असेल. विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक, सखोल चर्चेसह. तोपर्यंत स्वतःच्या विचारांवर लक्ष ठेवा.